आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा आमच्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतील. कळलं? त्यासाठी थँक्यू. आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, हे माहितीये मला. बरं चल येतो मी. जेवण थंड होण्याच्यात खाऊन घे. हो, याच्यात अंतरून पांघरून सगळं आहे. थँक्यू. चल काळजी घे. येस. बाय. घ्या. आई, गौरव जेवला नाहीये, त्याच्यासाठी जेवण गरम कर जरा. हो आई. आई तू अजूनही रागवलीयस माझ्यावर. आई आई अगं आई, यापुढे मी येईन ना वेळेवर. आई नका त्रास करून घेऊ, होईल सगळं नीट. कधी होईल वहिनी, कधी होईल? मला तर कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. म्हणून मी लग्न करायला तयार नव्हते वहिनी. ताई हो तूच बघ ना वहिनी, आधीच घरची जबाबदारी होती, पण आता विक्रांतची जबाबदारी पण माझ्यावर आहे ना. वहिनी त्याची काळजी वाटते ग, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, तो माझ्यासोबत, ही चांगलीच गोष्ट आहे. या सगळ्यात माझं घराकडे दुर्लक्ष झालं तर, किंवा घर बघता बघता मी विक्रांतला वेळ नाही देऊ शकले तर? ताई असं काहीही होणार नाहीये. मला ना आता आईचंही वागणं कळत नाही. तीच माझ्या मागे लागायची ना, लग्न कर लग्न कर म्हणून. आता मी झाले तयार, आणि तेही विक्रांतशी लग्न करायला. तो तर तिच्या मनासारखा मुलगा आहे ना, तिलाही तो आवडतो, तिलाच हवं होतं ना आमचं लग्न व्हावं म्हणून. मग आता ती अशी विचित्र अट घालून का नवीन संकट आणतीये? तिच्या ना मनात काय चाललंय मला कळत नाहीये वहिनी. ताई शांत व्हा. एका वेळी किती गोष्टींचा विचार करताय तुम्ही. काय करू? विक्रांतला मदत करणं हे माझं कर्तव्य, आणि मी तेच करतेय. वहिनी माझं काही चुकतंय का ग? नाही ताई, तुमचं काहीच चुकत नाहीये. तुम्ही नेहमी जे करता ना ते सगळा विचार करूनच करता, त्यामुळे तुमचं काहीच चुकत नाहीये. पण मग तुम्ही सगळ्यांचा विचार करता, सगळ्यांना जपण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करताय ना, तेच योग्य आहे. तुम्ही नका काळजी करू, हळूहळू आईंना समजेल. पण ह्या सगळ्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. हे बघा ताई, विक्रांतने तुमच्यासाठी त्याचं घर सोडून खूप मोठं पाऊल उचललंय. त्याला आता तुमच्या आधाराची गरज आहे, तुमची साथ हवी आहे त्याला. आता जर तुम्ही त्याच्या सोबत नसाल ना तर. नाही वहिनी, हे होऊच शकत नाही. मी विक्रांतची साथ सोडणं शक्य नाही. हा, कारण ही तुमच्या दोघांची परीक्षा आहे. ह्यातून तुम्ही पार झालात ना तर तुम्ही सगळं मिळवलं तसं समजा. आणि मला वाटतं तुम्हाला यायला उशीर झाला ना, तुमच्या काळजीपोटी आई चिडल्या असते. आई एकदा शांत झाला ना की बोलतील तुमच्याशी, नका काळजी करू. प्राची, जेवण गरम झालं काय? हो आई, वाढतेच आहे.
गौरव, अरे बाळा किती अभ्यास करशील? अगं मी जी एक्झाम द्यायला जातो ना त्यासाठी आई अभ्यास कमीच आहे. हा, पण त्यामुळे तुझं जेवणाकडे दुर्लक्ष होतंय ना रे. असंच करावं लागतं आई. अगं तहान भूक विसरून लोक अभ्यास करतात माहितीये का तुला? करू दे, पण तू जेवून घ्या आधी. हो जेवतो. हे बघ गौरव, रात्री जागरण करण्यापेक्षा ना सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर उठलं ना की चांगला अभ्यास होतो माहितीये. माहितीये ना, मग कर तसं. आता जेवून घे तू. आई एक बोलायचं होतं. काय झालं? खरं तर तुझ्यामुळे माझा अभ्यास होत नाहीये. माझ्यामुळे? मी काय केलं? सतत डोक्यात तोच विचार येतोय. कसला? हाच की विक्रांत एवढा चांगला मुलगा असून सुद्धा तू अशी अटका घातलीस. असं का विचारतोस आज? विक्रांतला भेटून आलो. तो ज्या परिस्थितीमध्ये राहतोय ना ते नाही बघवलं मला. मला पण वाईट वाटतं रे, पण मी तरी काय करू? आई तुला का कळत नाहीये? अगं तो चांगल्या घरातला मुलगा आहे. त्याला हे अशा परिस्थितीमध्ये राहणं नाही जमणार आहे. गौरव, तू विक्रांतचा विचार करण्यापेक्षा ना स्वतःच्या अभ्यासाचा विचार कर. हे बघ माझं एकदा. बाकीचं काय ते मी बघून घेईन. जेवून घे तू. नाही विक्रांत, वेळ घालवून चालणार नाही. काहीतरी करायला हवं.